मंडळी, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 3 दिवस उलटत आहे. महायुतीला बलाढ्य बहुमत मिळालं, पण महायुतीचा मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राला अजून मिळू शकलेलं नाहीये. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं आपापले गटनेते निवडले, पण भाजपचा नेता कोण याचंही उत्तर अजून मिळू शकले नाही. एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पदाचा आज राजीनामा दिला. ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतील, पण आता एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राज्यभर त्यांचे कार्यकर्ते देवाचा धावा करत आहेत. तर तिकडे देवाभाऊ मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपचे कार्यकर्ते देवाला साकडं घालत आहेत. माध्यमांमधून आपापली बाजू कशी रेटली जाते हे टीव्हीच्या स्क्रीनवर दिवसभर तुम्ही बघताय. त्यामुळे महायुतीचं सरकार बनवण्याचं घोडं एका मुख्यमंत्री पदावरून अडलंय का? 2019ची काही पुनरावृत्ती आहे का? असे कितीतरी प्रश्न सामान्य माणसाच्या मनात पडले. या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न आज आपण या चर्चेच्या माध्यमातून करणार आहोत. पण राज्यात जे काही सुरू आहे त्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. हे सवाल कुठले आहेत? बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपण चर्चेला आणणार आहोत. सवाल आहे, मुख्यमंत्री पदावरून महायुती सरकारचं घोडं अडलेलं आहे का? सरकार 3 दिवसानंतर सुद्धा बनत नाहीये, याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? सवाल आज चर्चेला आणायचा आहे. केंद्रात मंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद हा फॉर्म्युला देण्यात आलाय का काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर? ते मान्य करणार आहेत का? मुख्यमंत्री पदासाठी देवाचा धावा दोन्ही बाजूंनी केला जातोय. हा केवळ देवाचा धावा आहे की शक्ती प्रदर्शन, दबाव तंत्र आहे? या संदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. अजित पवार यांच्यामुळे शिवसेनेची काहीशी अडचण निर्माण झाली आहे का? जी बार्गेनिंग पॉवर असते ती खल्लास केली आहे का? या सगळ्याबद्दलची सुद्धा चर्चा. आणि शेवटचा मुद्दा, मुख्यमंत्री पदाबाबत संघाची भूमिका निर्णायक ठरणार आहे का? कारण संघ सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं खंबीरपणे उभे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि सूचक वक्तव्य, संघ कधी असं आक्रमकपणे बोलत नाही, संघ सूचक, अतिशय सूचक बोलतात आणि आज त्यांची ती प्रतिक्रिया आली. या सगळ्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आहेत. अजितराव, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते समर्थक किशोर तिवारी आहेत. किशोर भाऊ, स्वागत आहे. शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत, मुख्य प्रवक्ते आहेत त्यांचे. आणि राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी सुद्धा आपल्यासोबत आहेत, आमदार आहेत. अमोलजी, तुमचंही स्वागत आहे. माझा प्रश्न पहिला हाच आहे, अजितरावांपासून सुरुवात करतो. 3 दिवस झाले महाराष्ट्राला अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये. या महाराष्ट्राचा पुढच्या 5 वर्षासाठीचा कारभारी नेमका कोण असेल? आम्हाला जे दिसतंय ते असं आहे की देवाचा सगळ्या बाजूनी धावा केला जातोय. तुम्ही धर्मयुद्ध म्हणालात, धर्मयुद्ध आम्ही जिंकावं म्हणून तुम्ही देवाला साकडं घातलं, देवानं तुमच्या पदरात दान टाकलं, भरभरून दान टाकलं जनतेचं. आता दोन्ही बाजूंनी हे जे आराधना केली जाते, हे केलं जातंय, देवाला सुद्धा तुम्ही धर्मसंकटात टाकताय का? आता देवानं नेमकं ऐकायचं कोणाचं? देवानं ऐकलेलं आहे विलासराव. दिवसभर तुम्ही टीव्हीवर काय दाखवलं ते आम्ही पाहत होतो, पण अधिकृत व्यक्तीनं व्यक्त केलेली भूमिका ही पार्टीची अधिकृत भूमिका असते. मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे आणि पक्षानं अधिकृत व्यक्ती याकरता पक्षाचे आहेत की ते जे व्यक्त करतील ते अधिकृत मत पक्षाचं असेल. शेवटी नेत्यांवर प्रेम करणारे लोक असतात. आमचं, माझे नेते आदरणीय देवेंद्रजींवरती प्रेम आहे, कारण त्यांच्यामुळं आम्ही सामाजिक राजकीय जीवनामध्ये आहोत. ते मुख्यमंत्री व्हावे असं मला वाटणं, अमोलरावांना अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं वाटणं, वाघमारे साहेबांना शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावे असं वाटणं, हे अतिशय स्वाभाविक आहे. बघा, देवाने आमचं ऐकलेलं आहे. महायुतीची सत्ता आलेली आहे आणि मुख्यमंत्री जो कोण असेल तो महायुतीचाच असणार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा राज्यातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांसह सगळ्यांना सांगतोय की तो कोण असणार आहे. महाराष्ट्राला उत्तर हे आहे, कोण असणार आहे? विलासराव, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महायुतीचा मुख्यमंत्री असेल असं आम्ही सांगून लोकांना सामोरं गेलो होतो आणि लोकांनी तसा आम्हाला कौल दिला. आणि आम्ही लोकांना हे सांगितलं होतं की निवडणुकीनंतर आम्ही बसून चर्चा करू आणि मुख्यमंत्री ठरवू. कारण भारतीय जनता पार्टी बाबतीत बोलायचं झालं तर आमची काही एका पक्षाची, एका नेत्याच्या मालकीची किंवा असं काही एका ठिकाणी ठरेल असं नाही. आमचा सामूहिक डिसिजन असतो आणि तशी संसदीय लोकशाही
आमच्या पक्षामध्ये आणि आमच्या सर्व मित्र पक्षांमध्ये देखील आहे. आणि जसं आम्ही सांगितलं होतं की निवडणुकीनंतर आम्ही मुख्यमंत्री ठरवू, ती प्रोसेस सुरू आहे. त्याच्यात वेगळं असं काहीच नाही. उगाच मला असं वाटतं याच्या संदर्भामध्ये अजून कसं आलं नाही, अजून कसं आलं नाही, कोण मुख्यमंत्री. आम्ही सांगितलं होतं की महायुतीला कौल द्या, आम्ही बसून ठरवू. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढलो, आम्ही ती निवडणूक जिंकलो. यापूर्वी देखील शिंदेसाहेब मुख्यमंत्री होत असताना ही महायुती सत्तेच्या हव्यासापोटी झालेली नाही. आमचा बेस जो आहे तो सत्तेचा हव्यास हा नव्हता. महाविकास आघाडीच्या तावडीतनं महाराष्ट्राला मुक्त करणं हे आमचं काम होतं. ते आम्ही बखूबी केलंय. जनतेनं देखील आमच्या कामावर खोशून आम्हाला कौल दिलाय. आणि जसं आम्ही सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री ठरवू, आम्ही मुख्यमंत्री ठरवतोय. त्यात वावगं काय? बर, ठीक आहे, ठरेल तेव्हा सांगू. ठीक आहे. किशोर भाऊची स्माईल मला इथपर्यंत ऐकायला येते. काय किशोर भाऊ, तुम्हाला, मला वाटतं तुम्हाला पटत नाहीये, त्यांचा दावा पटत नाहीये तुम्हाला. खूप हसताय तुम्ही. सत्तेची लालसा नव्हती म्हणून आम्ही सत्तेत आलो म्हणाले. ते गौतम अडाणी ऐकतील तर त्यांना किती वाईट वाटेल. मला एक सांगायचं आहे की मोठं घडतंय महाराष्ट्रात, तुम्हाला माहित नाही. मोदीजींनी सांगितलं की एकनाथ शिंदे को बना दो, अभी चुनाव है, बना दो. परंतु संघाचा आग्रह आहे, मोदीजी संघाचं ऐकत नाही, अशी परिस्थिती आहे. काय विचार काहीतरी तू म्हटलं ते संघाचा विभाग आहे. विचार विमर्श मंच आहे की विभाग आहे तो? माझ्या तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. नाही, मी खूप चांगलं सांगू नाही, शकतो. एक मिनिट पण ते हसतायत, बाकीच्या तर सगळ्या गोष्टी करतायत. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच सगळ्या शक्तींनी निवडणूक आम्हाला जिंकून देण्यात मदत केलेली आहे, आमच्यासाठी काम केलेलं आहे आणि आम्ही त्याकरता ऋणी होतो. दुसरा विषय असा की आमच्या पार्टीत काय चाललंय हे भाऊंना कळतंय. मला असं वाटतं भाऊ, मी महाराष्ट्रामधल्या सगळ्या ज्या लोकांना भविष्य पाहायचं असेल त्यांना नागपूरचं तिकीट काढून पाठवून देतो तुमच्याकडे. आपण भविष्यवेत्ता झालेला, पांढऱ्या कवड्याचं भविष्यवेत्ता भाऊ झालेत असं आम्ही सांगून पाठवून देतो लोकांना तुमच्याकडे. आम्ही सांगतो विलास, मी दिल्लीत होतो, सगळ्या चॅनलवर होतो आणि तिथून मग मी हरिद्वारला आलो आणि आता ऋषिकेश मधून बोलत आहे. आता पाठवू नका, पुढे तुमच्याकडे जास्त बातम्या आहेत. अरे नाही, माझे सगळे, मी आता 40 वर्ष पैकी हेच 5 वर्ष सोडले तर तिकडे हरिद्वार भेज द्या. अभी भाऊ अभी अरे निवांत है, तीर्थयात्रा कर रहे हैं, थोड़ा जाने दो. रुको देखो, एक अंतर्द्वंद चल रहा है. मात्र एक फॉर्म्युला ठरला आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांचा. मुख्यमंत्री कोणीही राहो, 33% लुटीचा माल त्यांना मिळेल व 1% रामदास आठवलेला देण्यात येईल. तर ते बिचारे 1% इतके खुश का झाले मला नाही समजलं. बापरे. मात्र मी सांगतो, माझी भूमिका कशी आहे की त्या बँड पार्टीचा माणूस असतो ना, तशी आहे. कोणत्या लग्नात कुठं जाऊन बँड वाजवायचा सांगायचं, तसं मला तुम्ही बोलावं भविष्यामध्ये. ते त्यांनी जास्त ताकदीने सांगितलं. आमचं आम्ही बघू ना, आम्ही बसलोय सगळं. ठीक आहे. अजित कसं आहे, नाही जमत रे, ते भाजपवाले ना वापरून फेकतात. तू सहमुख्य प्रवक्ता आहे, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये नैराश्यात गेले, माधव भंडारी नैराश्यात गेले. हे लोक खूप खराब आहे बाबा. मी गेलो होतो, मला MLC करतो म्हटलं होतं 18 मध्ये, नंतर म्हणे तुमची जात नाहीये म्हणे. आता मी काय करू, माझी जात यांना तेव्हाच दिसली. आतापर्यंत तुमचं माझ्या बाजूला सगळंच आहे आणि माझ्या नेत्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे, ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मला काही घाबरायचं कारण नाही. वैयक्तिक नको. मला अजित चव्हाण, किशोर भाऊ एक सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, हे मुख्यमंत्री पदावरून सगळं घोडाळलंय? एकमेव कारण सरकार का बनत नाही? अरे नाही, मोदी बडा की RSS बडा, हे लढाई सुरू झाली आहे. आणि उत्तर घेतो. एका वाक्यात तुम्ही सांगितलंय, खरंच अशा प्रकारची काही लढत सुरू आहे? डॉक्टर, मी तुमच्याकडे पण येतोय. नवीन आले, असं आहे. अजित नवीन आलाय. अरे
भाऊ आप दिल्ली फारच नवीन. भाऊ आप दिल्ली जाके आहे म्हणजे काय होतं ते आता वैदर्भी असल्यामुळे हा हा आमचे हा ते पण ठीक आहे ठीक आहे. एक पण प्रकार- खरंच असा मी काही सांगू संघर्ष का आहे तुला? का राष्ट्रीय मी स्वयंसेवक सांगू काय? संघ एक लक्षात मी घेतलं संघ पाहिजे. कार्यालयात गेलो आणि भाजप एक कार्यालयात लक्षात गेलो. घेतलं पाहिजे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे हम्म. आता आत्मचिंतन विचारमंथन आत्मपरीक्षण करण्याची वेळ उबाठाची आहे महाविकास आघाडीची अरे भाऊ आम्ही ते त्याच्याकरता करत आता नसतो. हरिद्वारला गेले थोडीशी आध्यात्मिक शक्ती थोडी ती प्राप्त करून नंतर ते सगळ्यांना शाब्दिक बाण सोडला ते नंतर मुंबईला येतील आता दिल्लीला जाऊन आले त्यांनी त्यांच्या पक्षातलं थोडंसं बघावं आमची रस्सी खेच ह्याव खेच त्याव खेच आमकं ढमकं याच्यात अरे आपण एक आमचं- गोष्ट लक्षात घ्या शेवटी आमचं होणार मुख्यमंत्री सकाळचं- आमचाच आहे सकाळचं याला अर्थ राष्ट्रीय निवेदन ठीक आहे. दररोज होत असते. डॉक्टर राजू याला काय- वाघमारे असल्या चर्चेला काय अर्थ नाही. डॉक्टर राजू वाघमारे आता ऐकलं अजित चव्हाण काय म्हणाले अजित चव्हाण म्हणाले की मुख्यमंत्री त्यांचाच होणार आहे खरं तर आमचाच म्हणजे महायुतीचाच होणार आहे हा मग महायुतीचाच महायुतीचाच आमचाच म्हणजे आम्ही महायुती म्हणून इथं बसलेलो आहोत लक्षात घ्या आपण. हा ऍडव्हान्टेज घेतोय. बर. advantage हा हा घेतोय हा तू. हा शब्दाचे खेळ करताय डॉक्टर राजू वाघमारे तुमच्या पक्षाची नाराजी स्पष्टपणे दिसते कार्यकर्त्यांची भावना आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेलेली होती त्यांना पुन्हा संधी मिळावी याच्यासाठी आज सगळीकडे देवाचा धावा केला जातोय हे शक्ती प्रदर्शन आहे हे एक प्रकारची रणनीती आहे की हे एक प्रकारचं दबाव तंत्र आहे विलासजी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी अगोदर देतो तुम्ही जो प्रश्न विचारलात आणि त्याच्यात क्लिअर कट जसं मगाशी माझे मित्र अजित साहेबांनी सांगितलं की अधिकृत माणसं पक्षाची अधिकृत भूमिका मांडतात तसा मी माझ्या पक्षाचा अधिकृत मुख्य सहप्रवक्ता आहे आणि माझी भूमिका अगदी स्पष्ट आहे की आदरणीय एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री मुख्यमंत्री व्हावं. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब कुठेही नाराज नाही आहेत बरं नाराजी आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठेही नाही आहे मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी निवडणुकीच्या आधी आता हे निवडणुकीनंतर नाही आधीची आमची सगळी भाषणं बघा माझी वक्तव्य बघा आम्ही स्पष्ट केलं होतं की महायुतीचे सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत तो निर्णय आम्हाला मान्य असेल डॉक्टर असं राजू आम्ही वाघमारेजी स्पष्ट मी केलं. तुम्हाला थोडंसं थांबवतोय मुद्दाम थांबवतोय तुम्हाला याच्यासाठी आज देशातल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्रातली मोठी बातमी आहे त्यात दावा करण्यात आलेला आहे की तुम्हाला शब्द दिला होता ज्या शब्दानं 5 वर्ष महाराष्ट्राचं 19 ते साधारण 24 इतकं राजकारण ढवळून निघालं तुम्हाला शब्द दिला होता अशा प्रकारची चर्चा आहे तसा कोट करण्यात आलेला आहे त्याच्यावरून बातमी बनवण्यात आली आहे खरंच यात तथ्य आहे का तुम्हाला काही शब्द दिला होता का पहिली गोष्ट की तसा काही शब्द असता तर याच्या पूर्वी त्या शब्दाच्या बाबतीत कुठे शब्द दिला कोणी दिला याच्या बाबतीत चर्चा झाली असती त्याच्यामुळे तशी कोणतीही चर्चा झालेली नाही हे आपल्याला पण माहिती आहे त्याच्यामुळे राहिला प्रश्न शब्दाचा तर शब्द सोडून आमचं स्पष्ट मत होतं की महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि ते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणुका लढवायला पाहिजेत त्या पद्धतीने आम्ही लढलो आणि जिंकलो बघा एक गोष्ट लक्षात घ्या विलासजी प्रत्येक पक्षाच्या लोकांना नेत्यांना आपला नेता मुख्यमंत्रीपदी बसावा असं वाटतं आता महाराष्ट्रामध्ये जो तुम्ही दुसरा प्रश्न विचारलात की महाराष्ट्रामध्ये देवाला साकडं घातलं जातंय सगळ्या वारकरी लोकांना वाटतंय की एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री व्हावे ही जनतेची भावना आहे हे काय आम्ही कोणावर दबाव तंत्र टाकलं नाही की आम्ही कोणाला सांगितलं नाही की तुम्ही या मंदिरात जा नाहीतर इकडे जमणार याचं उत्तर द्या ना. इकडे दंडवत घाला जमणार की नाही जमणार असं आम्ही कोणत्याही गोष्टी केलेल्या नाहीयेत बरं त्याच्यामुळे 2 मिनिटं प्लीज ही मला पूर्ण करू द्या मला बोला विचारायचं आहे मूळ उत्तर द्या ही जनतेची भावना आहे जनता आपली भावना व्यक्त करते कारण जनतेने आम्हाला मत देऊन महायुतीमध्ये निवडून दिलेला आहे येतो किशोर भाऊ येतो राजू मला एक उत्तर द्या ना तुम्ही जरा ऐका ना तिवारीजी मला त्यांच्या प्रश्नाची उत्तर तर देऊ द्या दुसरा तिसरा प्रश्न तुम्ही विचारलेला की हा काही दबाव गट वगैरे आहे का तर आमचा दबाव तंत्राचा काही प्रश्न येत नाही आम्ही तिन्ही पक्ष महायुतीमध्ये
एक भाऊ, दिलाने ऐकलं. एकजुटीने आम्ही आहोत. मतभेद मनभेद काही नाहीये. प्रत्येक पक्षाला आपला नेता निवडायचा आहे, पण तो जर सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे तिन्ही पक्ष काम करायला तयार आहेत. त्याच्यामुळे दबाव बिबाव टाकण्याचा काही प्रश्न येत नाही. तर त्यामुळे कृपा करून तुम्ही दबाव नाराजी हे शब्द आमच्या बाबतीत वापरू नये अशी आपल्याला विनंती आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण विरोधकांकडून मात्र जरा मी बोलतो, तशाच प्रकारचे जरा आरोप विचारून होत आहे. घेतो. हा, बोला बघा, बोला किशोर भाऊ. विरोधक राहिलेलेच नाही आहेत. त्यांचं मानसिक संतुलन विरोधकांचं बिघडलेलं आहे. त्यांना काय बोलावं किशोर काय भाऊ उत्तर नाही द्या. बोलावं हे किशोर भाऊ कळत उत्तर द्या. नाहीये. त्याच्यामुळे विरोधकांकडे काय लक्ष द्यायचं, ते आता संपलेले आहेत. ते रिटायरमेंट मध्ये गेलेले आहेत. त्यांनी रिटायरमेंटचं आयुष्य म्हणजे ते घालवावं. हरिद्वारला गेलेत म्हणून तुम्ही असं म्हणताय का? हो हो. ऐकून नाही, घ्या, नाही. माझी इच्छा आहे मला- की किशोर तिवारीजींनी संजय राऊतजींना पण घेऊन जावं हरिद्वारला. तर रिटायर्ड आता इथे कोण अरे लक्ष नाही देत डॉक्टर नाही, साहेब, तुम्ही काय राहू द्या. बडबडताय? आपल्या माझे सगळ्यात आवडते नेते आहेत संजय राऊत. संजय राऊतांनी असंच बोलत राहिलं पाहिजे आणि संजय राऊतांनी आपले विचार जरा मी महाराष्ट्राच्या विचारतो. समोर अशी व्यक्त केली पाहिजे. त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होतो महायुतीला. आणि अरे, मला अजित विलासराव मित्राला एक गोष्ट विचारायचं सांगायची होतं. तिवारीजी, अजित- काय होतं, आम्ही व्यक्तिगत सगळे तुमचा खूप आदर करतो, पण काय माहिती का, जे तुम्ही आम्हाला सांगताय ना आता, ते सगळं तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगणं फार गरजेचं आहे. आम्ही सुसंस्कृत अरे मला आहोत, बोलू द्या आम्ही ना. आदर बरं. करतो अरे सगळ्यांचा. आणि मला मला बोलू एक द्या. गोष्ट इथे सांगायची, आमचे तीनही नेते, माझे नेते आदरणीय देवेंद्रजी, एकनाथरावजी शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार, हे खतरूड नाहीयेत, कदरू नाहीयेत. त्यांच्यामध्ये अशी रस्सीखेच फिस्सीखेच हे जरा ते मी- मला एकमेकांच्या विचारायचं आकर्षे होतं असं होऊ राजूला. शकत नाही. बरं, ठीक दिलदार आहे. मनाचे खुले नेते विलास, आहेत ते. मला आणि राजूला त्यामुळे आम्ही विचारायचं एकत्र आलेलो होतं, आहोत. मधात आदरणीय येत आहे. दादा हे अगदी स्पष्ट वक्ते. शिंदे साहेब एकदम दिलदार राजा मनाचा माणूस आहे. फडणवीस साहेब कर्णाची उपमा आम्ही त्यांना उगाच देत नाही हो, की त्याग कसा करावा होता ते त्यांच्याकडनं शिकलं थोडं- पाहिजे. आणि थोडं आमचे ऐकून घ्या. नेते हे बरं. अशा मनाचे असल्यामुळं हे किशोर बाकी भाऊ, जे मी होत होतो ना, विचारणार होतो आम्हाला राजूला. शब्द दिला होता, आम्ही नाराज बरं, होतो, किशोर भाऊचं मग ऐकूया असंच ना. झालं, आमचा अपमानच केला, आमच्यामध्ये ते ऐकूच देत होणार नाही. नाही. जसं डॉक्टर राजू वाघमारे म्हणाले, आमच्यात असं काही लावण्यात तुम्ही प्रयत्न ठीक करू आहे. नका. किशोर भाऊचं नुसतं ऐकतो CM आणि पद नंतर नाही, मला तिकडे बाकी जायचं. रचना अमोल असते, मिटकरी मंत्रिमंडळ म्हणतात- असते, इतर गोष्टी अमोल असतात, ते मिटकरी सगळं करायचं म्हणतात- आहे एक आम्हाला. मिनिट. अमोल ते म्हणतील, रावांकडे जरा जा, बराच महायुतीमध्ये वेळ आमचं थांबले. कोणी ऐकणार आहे की नाही? मिटकरी येतो साहेबांकडे गेलं अमोलजी, येतो पाहिजे. तुमच्याकडे. फक्त एक कमेंट घेतो. नाही, किशोर आधी भाऊ, अमोल एक मिटकरी comment. साहेबांकडे गेलं पाहिजे. ते बराच वेळ बसलेत ऐकत आपल्याला. बघा प्रेम, बघा प्रेम. नाही हा, आहेच, प्रेमच आहे. मी बोलतो प्लीज प्लीज एक राजूनी कमेंट. एक उत्तर टाकलं, एक उत्तर टाळलं. कुठलं? आणि की एक स्पष्ट म्हणायला पाहिजे होतं काय की एकनाथराव शिंदेना मुख्यमंत्री करावं अशी महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे, कारण त्याच्या आम्ही बोललो चेहऱ्याने ना. निवडणूक लढली. अहो, तिवारी अरे, मी अहो, थांबा ना, आमचा थांबा. प्रत्येक नेता मुख्यमंत्री पदाच्या कॅलिबरचा आहेच ना. हे मी अरे, बोललो. म्हणून तर आम्हाला एवढं थांबा. बहुमत मिळालंय. एकच करावं लागणार आहे ना. अरे मला जनतेचा पूर्ण कल तर आहे. बोलू द्या. आमचा कल आहे. आम्हाला अरे, राजू, वाटतं, राजू, बोलू महाराष्ट्राच्या द्या, हो. जनतेला वाटतं की अरे, एकनाथरावजी मला शिंदे बोलू द्या. मुख्यमंत्री व्हावेत. अरे माझं 30 सेकंदाचं नहीं तुम बोलणं बात मत होतं. करो भाऊ, तुम आत्मचिंतन करो, तुम हरिद्वार में है. अरे मेरे को, मैं एक बात बोलता हूँ, राजू वाघमारे, हा, आज इतकी मोठी सत्ता आली आणि तुमचा चेहरा उतरलेला आहे. एकनाथ शिंदे तर जमत नाहीये, त्याच्यामुळे तुमचं जमणार नाहीये. मला तुमच्या सोबत आहे, पण जरा महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे असेल, महाराष्ट्राला मुख्यमंत्री पाहिजे असेल हम्म. तर एक कर्तव्य अरे राव, आम्ही आमचं बघून चारित्र्य यांचा सगळा कार्यक्रम संपन्न आवरला अजित आता. पवार यांना करण्यात यावं अशी मी खुली मागणी करत आहे. कर्तव्यदक्ष, चारित्र्य तिकडे संपन्न तिकडे व खुल्या दिलाचे. अमोलजींच्या चेहऱ्यावर कसली स्माईल आली बघा, एकदम. ठीक आहे पण प्रेक्षकांना माहिती आहे तुम्ही काडी टाकताय त्यांच्यात. मला मुद्दा तो नाहीये. अमोलजी, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे. मी त्या दिवशी निकाल आल्यानंतर तुम्हाला आठवत असेल, मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता. जर तुम्हाला विचारलं, निर्णायक भूमिकेत तुम्ही असाल, तुमचं वजन कुणाच्या पारड्यात आहे, तुम्ही ते टाकलं. ते तुम्ही टाकलं, देवेंद्र फडणवीसांच्या पारड्यामध्ये ते वजन टाकलेलं आहे. तुम्ही टाकलेल्या या वजनामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली आहे, ती संपली आहे, असं म्हणणं आहे शिवसेनेच्या नेत्यांचं. खरंच तुम्ही राजकारण खेळलं का? माझी विनंती राहील की मी पूर्ण होईपर्यंत, जे काही माझ्याकडे 30-40 सेकंद असतील तोपर्यंत मधात कोणी बोलू नये. पहिल्यांदा आज संविधान दिनाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा. तुम्हाला दुसरं, एक शुभेच्छा, दिवाळी सगळ्या सा- प्रेक्षकांना शुभेच्छा. उद्धव बाळासाहेब ठाकरेंसह महाविकास आघाडीचा जो वानप्रस्थ आश्रम लागलेला आहे
हिंदू धर्मामधला चौथा आश्रम वानप्रस्थ आश्रम असतो. त्यामध्ये गंगा सागर, हरिद्वार म्हणजे पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम हे जे आम्ही त्यांना कामाला लावलंय त्यासाठी त्यांना पुढच्या तिवारी साहेबांसह शुभेच्छा. आता प्रश्न असा आहे, तुमचा जो पहिला प्रश्न आहे की मुख्यमंत्री पदाचं घोडं अडलं कुठं. आतापर्यंत पहिल्यांदा तर अजितदादांवर ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांना मी 32 तोफांची सलामी देतो की अजितदादा हसले तरी प्रॉब्लेम, राजू वाघमारे साहेबांच्या चेहऱ्यावर नाराजी आहे तरी प्रॉब्लेम. म्हणजे आम्ही करायचं कसं. मी रामदास आठवले साहेबांच्या, घरी बसायचं. अजित चव्हाण साहेबांच्या आणि राजू वाघमारे साहेबांच्या तिघांच्याही मताचं समर्थन करतो. एक लक्षात घ्या, देवाचा धावा असेल, मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करणं असेल, हा आपापल्या नेत्याप्रती असलेल्या त्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्याला काही दबाव तंत्र असं म्हणता येणार नाही. ती आता आमची पण भावना आहे. आम्ही आज एकादशीचा दिवस आहे, पांडुरंगाला साकडं घातलं, अजितदादांनी महाराष्ट्रात एकादशीची मोठ्या पूजा करावी, शेवटी कार्यकर्ता म्हणून ही भावना आहे. पण तुमचे जरा आमच्या व्हिडिओ कमी आलेत प्रदेशाध्यक्षांनी- आज ना. अजित पवारांसाठीचे व्हिडिओ कमी आलेत. नाही, Lobby प्रदेशाध्यक्षांनी केली, भूमिका lobby. क्लिअर केलेली आहे. आता असं आहे, माझी विनंती आहे विलास सर, मला फक्त बोलू द्या, नाही तर Please, माझं बोला ना, विषयांतर बोला. होतं. प्रश्न असा आहे की प्रांताध्यक्ष डायलॉग साहेबांनी भाऊ बात करने दो ना, बात करने दो हा ना. बोलू द्या, बोलू द्या. हा. प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी हम्म. स्पष्ट भूमिका घेतली की महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत आणि महायुतीमध्ये तीनही नेते मिळून जो काही निर्णय होईल, जो कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल त्यांना समर्थन असेल. 135 जागा घेऊन अर्थातच भारतीय जनता पार्टी हा मोठा पक्ष आलेला आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आता हे निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल दुमत नाही, फडणवीस साहेबांच्या बद्दल आमच्या मनात दुमत नाही. त्याच्यामुळे आमची भूमिका क्लिअर कट आहे. आता रामदासभाई कदम हे काही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाही आहेत, राजू वाघमारे सरांसारखे. त्यांनी बार्गेनिंग पॉवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे आमची कमी झाली, तर त्यांच्या स्टाईलमध्ये ते नेहमी बोलतात. अजितदादांवर त्यांनी यावेळेस पूर्वी सुद्धा एक दोनदा वक्तव्य केलं, त्यांचं उत्तर आम्ही त्यांना दिलं. ती पार्टीची लाईन असू शकत नाही. आज राज्यपालांजवळ राजीनामा देत असताना तिन्ही नेते तुम्ही दाखवताय त्या ठिकाणी उपस्थित होते. आता मग सकाळी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे सहज उभे असताना मीडिया काय दाखवते, एकामेकांची बॉडी लँग्वेज, आणि एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काही कारणच नाही आहे ना आता. आणि सरकार सत्ता स्थापन करण्याची घाई नाही, आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं हे कोणाला वाटतंय, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी सर यांना वाटतंय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं. अजितदादा ऐका तुम्ही पहिलं त्यांचं काढा ना, म्हणजे हे ठेवा. नाही माझं बोलणं होईपर्यंत मी एक शब्द बोललो नाही. माझा बिलकुल किशोर भाऊ त्यांचं पूर्ण होऊ द्या. किशोर भाऊ त्यांचं मी इतका बघा मी इतका शांत राहतो का विशाल? नाही बोला पूर्ण वेळ आहे तुम्हाला. उपद्व्यापी माणूस आहे, मी शांत राहू शकत नाही. माझं म्हणणं असं आहे की थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस राजू वाघमारे सर बोलत होते त्यावेळेस किशोर तिवारी सरांनी सांगितलं की एकदा तुम्ही भूमिका स्पष्ट करा की एकनाथ शिंदेना तुम्ही मुख्यमंत्री करणार आहात की नाही. हे कोण म्हणतंय? उबाटा गटाचे प्रवक्ते. ज्या उबाटा गटाच्या स्टेजवरून त्यांच्या प्रवक्त्यांनी शिंदे मिंदे गद्दार 50 खोके अशा अश्लाघ्य टीका केल्या, त्याच पक्षाचे प्रवक्ते आज शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करा म्हणत असतील तर याला म्हणतात बेगाने शादुई में अब्दुल्ला दिवाना. अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे. आमचा पाठिंबा महायुतीच्या निर्णयाला आहे. जो कोणी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल, कारण जनतेसमोर आम्ही ज्यावेळेस मतं मागायला गेलो त्यावेळेस महायुती म्हणून आम्ही एकत्र गेलो. जो कोणी पक्षाचा चेहरा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पूर्णपणे समर्थन असेल. तुम्ही रेसमध्ये नाहीये प्रवक्ता म्हणून मी अधिक अमोलजी, तुम्ही रेसमध्ये नाहीये, दादा रेसमध्ये नाहीये. रेसमध्ये असण्याचं कारणच नाही आहे. आमच्याकडे 41 आमदार आहेत, शिंदे साहेबांकडे 55 आमदार आहेत, 135 आमदार भारतीय जनता पार्टीकडे आहेत. मी जरा बोलतो ना, उसकी उतनी भागीदारी. त्याच्यामुळे आमचं समर्थन आहे. महायुतीचा जो कोणी मुख्यमंत्री होईल त्यामध्ये आमचं समर्थन आहे. ठीक आहे. हा प्लीज एक कमेंट, कारण मला राजू वाघमारेंना पण बोलायचं. प्लीज एक कमेंट, प्लीज. नाही मी आहे ना अजितदादा चे कार्यपद्धती बघितली आहे. अजितदादा मला आवडतात कारण मी आमचा त्यांचा 2.5 वर्षाचा संबंध आला, पण त्यांची मी भाषणं ऐकली. जेव्हा शरद पवारांना सोडून गेले तेव्हा म्हणाले की मी काय जीवनभर उपमुख्यमंत्री राहावं आणि मी राष्ट्रवादीत जायचंय का तुम्हाला अजितदादांकडे? एक मिनिट ते म्हणाले मी देवेंद्र फडणवीस पेक्षा नाही आहे. नाही बघा तरी देवगिरीवर काय उद्या होते का भेट वगैरे? अरे थांबा मला बोलू द्या. इतक्या आध्या हळकुंटात तुम्ही
एकदम पिवळे होऊ नका, मला बोलू द्या की बोला बोला. ऋषिकेश आमचे नमस्कार सांगा सर. ऋषिकेश भगवान की जय. जर हमारा भी अरे भाई, नमस्कार बोल. की करतो तो तुमचंही जमून जाईल. मी बोलतो ना, दुसरी टर्म आहेच तुमची. मी एक बोलतो की अरे पण किशोर भाऊ तुम्ही एक तर सांग, तुमचा सगळ्याच पाठिंबा दिसतोय. नाही, त्यांचा त्यांची प्रॉब्लेम माझी असा आहे ऐकतो विलास ना. भाऊ, आता दोघांची त्यांना एक असं एक आहे. सगळ्यांना मला पाठिंबा बोलू दिल्याशिवाय द्या. गत्यंतर मला नाही, जे बोलायचं कारण होतं ते ज्या मला बोलू पंक्तीत द्या. जेवायला जातात तिकडची बुंदी संपलेली असते. आता शेवटी अरे वैतागून ते गेले थांब. हरिद्वारला. अरे, थोडं थांबायला सांगावं. हा, मला बरं, हे बरं, माझा- थांबतो आम्ही, बोला, माझा बोला. मुद्दा थांबा, मांडू थांबा. द्या. थांबतो आम्ही थांबतो. प्लीज हा, 30 सेकंदात. आम्ही शरद पवार यांना मुख्यमंत्री करावं, कारण त्यांनी मग एकनाथ शिंदे आले, त्याला मुख्यमंत्री केलं. मी तर अख्खी राष्ट्रवादी घेऊन आली. आणि मला म्हणतात तुमचा उशीर झाला. आणि मी किती वर्ष उपमुख्यमंत्री राहावं असं त्यांनी बोलले. पण आता एक म्हणतो मी, राजू वाघमारे, तुम्ही, अजित पवार एक ठिकाणी या. आम्ही जे उरले सुरले आहो 60 लोक, ते बाहेरून तुम्हाला पाठिंबा देतो. या भाजपला बाजूला ठेवा, कारण हे खूप त्रास देतात. हे खूप त्रास देतात. तुम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरून सोडून देतील. अजितराव, कुरगोडी करा. हे अजितराव, ते तुम्हाला शैतानी पुन्हा दिमाग. तुमचे 132 पुन्हा बाहेर ठेवण्यासाठी बघा काय प्लॅन आहे. नाही, हे आम्ही सिरियस पिलर दिलाय. आणि आमचा अनकंडिशनल बाहेरून पाठिंबा राहील. अनकंडिशनल. दोघंही एक या. नाही आपण विलासजी, सत्ता डॉक्टर बोला, स्थापनेची- डॉक्टर बोला. सत्ता नाही, मला स्थापनेची डॉक्टरांना वाट चर्चा- पाहता पाहता विलासजी, हा डॉक्टर किशोर बघा, भाऊंचा मी- करमणुकीचा कार्यक्रम मी- महाराष्ट्राला मी- ऐकवतोय, मी मला मान्य सांगितलेलं आहे. तुम्हाला. पण मुख्यमंत्री विलासजी, निवडताना नुसताच या मुख्यमंत्री निवडायचा नसतो, निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळ हा निवडावं निकाल- लागतं, बैठका निकाल होतात, एवढा चर्चा चांगला होतात, लागलाय. त्याकरता हा वेळ जातोय. बरं, डॉक्टर बोला, डॉक्टरांचं घेऊ आपण. डॉक्टर डॉक्टर बोला तुम्ही. बघा हे फॉर्म्युले काय देतात विरोधक तुम्हाला. विलासजी, मी हा. तुम्हाला सांगितलेलं की या निवडणुकीचा निकाल हम्म, एवढा चांगला लागलाय हम्म, की विरोधकांचं मानसिक संतुलनच बिघडलंय. हम्म. काय बोलायचं, काय करायचं, त्यांच्या डोक्यावर हात हे मारून राजू, बिचारे राजू. घेतायत. त्यांचे केस उपटतायत स्वतःचे. त्याच्यामुळे यांच्याकडे कृपा करून मी काय लक्ष हे बघा, देऊ नका. डॉक्टर हे तुम्ही बिचारे दाताचे डॉक्टर यांच्या- आहे, तुम्ही एखादा हो, चांगला मी डोक्याचा कोणाचे डॉक्टर पण आरोप सुचवा. मानसिक तुमच्या- संतुलन तुमच्या नीट करणारा भावना- आपण विरोधकांच्या त्यांना भावना आमच्याकडे नंबर पाठवून देऊ, पोहोचतात. कार्ड पाठवून देऊ. आम्हाला कळतंय त्यांच्या माझ्या भावना माझ्या फार डोक्यावर भयानक केस आहे. नाही. डॉक्टर एक माझ्या प्रश्न डोक्यावर आज केस उपस्थित नाही, होतोय. ते तुकडत आहे, ओढतात. येतो किशोर भाऊ, मला त्यांना प्रश्न विचारू द्या. आज तुमचे नेते रामदास कदम असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला म्हणजे देवेंद्रजींना यांचे पाठिंबा नेते दिल्यानं नाहीये. तुमची 1% बार्गेनिंग पॉवर 1% संपवली. आहे ती. तुम्हाला नाही, ते फक्त वाईट 1% वाटतं ह्या आहे. गोष्टीचं? ही लाईन आहे साहेब. तुमची? जरा किशोरजी मला बोलू द्या. सगळ्यात पहिली भूमिका लक्षात घ्या हम्म, की महायुतीमध्ये तिघा जणांनी पण कारभार 2-2.25 वर्ष हम्म. अगदी व्यवस्थित केला. तुम्हाला कुठेही मतभेदाच्या किंवा मनभेदाच्या खरंय. गोष्टी ऐकायला मीडियाला अगदी मीडियाला खरं मिळाल्या. मान्यच करावं लागेल हे. हम्म, बरोबर आहे. हम्म. आता जर अजित पवार साहेबांनी जर तिकडे पाठिंबा दिला असेल तर तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा तो वैयक्तिक व्ह्यू असेल. पण तुम्हाला असं त्याच्यामुळे- वाटतं ते उलट्या बिलट्या होण्याची जी वक्तव्य समोर आलेली होती मधल्या काळात तुमच्या काही नेत्यांकडून, त्याचं उट्ट काढलं त्यांनी उलटे आता? झाले. नाही ते उलटे हे बघा, झाले. एक गोष्ट लक्षात घ्या. आमची अधिकृत भूमिका अशी आहे की अजितदादांच्या पक्षाने तिकडे त्यांची भूमिका मांडली, तो त्यांचा स्वातंत्र्य आहे, त्यांचा अधिकार आहे. हम्म, महायुती म्हणून बार्गेनिंग पॉवरचा काही प्रश्न येत नाहीये. हा, कारण महायुतीमध्ये आम्ही एकत्र होतो. हम्म, साहेबांच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणुका, नेतृत्वावर निवडणुका लढल्या. हम्म. त्याच्यामुळे निवडून येताना पण एकनाथरावजी शिंदे साहेबांचा पण जो पगडा या महायुतीच्या मताच्या टक्क्यांवर पडलाय, तो पण चांगला पडलेला आहे. त्याच्यामुळे खरंय. बार्गेनिंग पॉवरचा प्रश्न येतच नाही इथे. हम्म. कारण इकडे बार्गेनिंग पॉवर कधी, तर एकमेकाला शह द्यायची भूमिका असेल तेव्हा. आम्ही कधी ती गोष्ट केलेलीच नाही. ठीक आहे, अजितराव, तिघांनी पण अजितराव, ठरवलं. हे बघा, आणि माझा एक तिघांनी प्रश्न, पण तुमचं ठरवलं मत मांडा, महायुतीचं तुमचं मत मांडा. सरकार पण आलं आज पाहिजे. एक बातमी आली अशी की आत्ताचे जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना 2 फॉर्म्युले दिल्याची चर्चा आहे. त्यात तथ्य आहे का? एक केंद्रात मंत्रीपद आणि राज्यात उपमुख्यमंत्रीपद, या तथ्य आहे का? विलासजी अतिशय नम्रपणे सांगतो आणि माझी विनंती, कोणी कृपया बोलू नये. आदरणीय रामदास भाईंच्या वक्तव्याचा आपण दाखला दिला.
भाई पक्षाचे ज्येष्ठ नेते जरूर असतील, परंतु भूमिका स्पष्ट करण्याची जबाबदारी ही माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं डॉक्टर राजू वाघमारेंसारख्या काही माझ्या सहकाऱ्यांना दिलेली आहे. महायुतीची एकत्रित भूमिका मांडत असताना आमचे काही सिनियर नेते भूमिका मांडतील असं स्पष्ट आहे. मी आज सकाळी माझे नेते देवेंद्रजींच्या सोबत होतो. दुपारी 4 तास आम्हाला आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांनी नीट व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं की नेमकी आपली भूमिका काय असणार आहे, कसं सगळं असणार आहे. आता आपल्या माध्यमातून ज्यांना आम्ही उत्तरदायी आहोत त्या महाराष्ट्राच्या जनतेला मला एक सांगायचं आहे की माध्यमामध्ये ह्या ज्या बातम्या येत आहेत की चटकन पटकन लगेच असा मुख्यमंत्री ठरला पाहिजे आणि मग का ठरत नाहीये, कोण होणार मुख्यमंत्री. बघा आपल्याकडे माध्यमांची संख्या मोठी आहे. तुम्ही जनतेला विरोधकांना देखील- विचारत होता तो सर, तुम्ही दोन विरोधकांना मिनिटं. विचारत होता मला- तुमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, तुम्ही पण विचारलं ना, असं नाही म्हणायचं ते. विलासराव बघा ना, आम्ही काय म्हणायचं हम्म. ते आम्ही निवडणुकीपूर्वी विलासराव आम्ही म्हटलोय. मी तुमच्या बडे मुद्द्याच्या माध्यमातून आमची भूमिका विनम्रपणे मी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर पुन्हा पुन्हा मांडतोय की आम्ही निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की महायुती म्हणून आम्ही तुमच्या समोर येतोय. आमचा चेहरा नामदार एकनाथराव शिंदे हेच होते. आम्ही महायुती म्हणून तुमच्याकडे मतं मागायला येतोय. आम्हाला लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आम्ही आता आमचा उमेदवार ठरवू. बरं ते फॉर्म्युले काय असतील, बाकीच्या इतर चर्चा काय असतील, मंत्रिमंडळाची रचना कशी असेल, आमच्या बरोबर राष्ट्रवादी आहे, शिवसेना बरं, जाऊ आहे, द्या, कधी हे कधी सगळं- फायनल होणार आहे सांगा, एकदा सांगा ते तरी कुकरला कधी शिट्टी फायनल लावली होणार आणि आहे? भात शिजला इतकं सोपं नाही आहे ना विलासराव. मी तुम्हाला तेच सांगतोय की आमच्या या नेत्यांची या चर्चा सुरू आहेत. आदरणीय अजितदादा पवार साहेब, आदरणीय एकनाथरावजी हा, प्लीज शिंदे, प्लीज एक एक कमेंट, फडणवीस एक एक साहेब, कमेंट हे शेवटची. सगळे ठीक आहे. बसतील आमच्या सिनियर अगदी लीडर्स 10 सेकंद प्लीज प्लीज. डॉक्टर मी सांगू का, हा सांगा पटकन. बघा अर्ध्यापेक्षा जास्त कार्य झालेलं आहे. हा शिवसेनेने गटनेता निवडलेला आहे, राष्ट्रवादीने गटनेता त्यांचा निवडलेला आहे, भाजपचा गटनेता निवडण्याचं बाकी आहे. कदाचित संसदेचं अधिवेशन असल्यामुळे थोडा उशीर झाला असेल, तो आता लगेच ठरेल आणि अजिबात मतभेद नाहीये. त्याच्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसामध्ये अमोलजी, या सगळ्या अमोलजी. गोष्टी मार्गी लागतील. लास्ट कमेंट लास्ट कमेंट 3 सेकंदात. तुका म्हणे येथे न चाले तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विन. थांबा 2-3 दिवस, रुको जरा, सबर करो. लवकरच महाराष्ट्रात मुख्यमंत्री मी पदाचा बोलतो. चेहरा जाहीर होणार. ठीक मी आहे. जरा- आता किशोर भाऊ शेवटची कमेंट अगदी 10 सेकंदात. किशोर भाऊ तुम्हाला हा. वेळ नाही फार. मी आता आमचा काय स्टार्टअप 10 सेकंदाचा आहे. मी सांगतो तुम्हाला की भाजपनी त्यांना स्पष्ट विरोधी निरोप पक्षनेता दिलाय कोण होणार आहे की ठरलं का तुमचं? ते विरोधी पक्षनेता कोण होईल ते ठरलं का किशोर अरे भाऊ? बघा, अरे मिनिटं खाता काय ह्या कुठे आहेत बैठका? विरोधकांची कुठं संख्या होईल त्याची चर्चा? कसं काय अरे करताय मी पुढचं? बोलतोय. विरोधी ठीक आहे, ठीक आहे. पक्षनेता माझा वेळ महाराष्ट्राला संपलाय. उत्कंठ आहे. अरे मला बोलू द्या हो. बरं माझा वेळ संपलाय. प्लीज लवकर 10 सेकंदात. हा. अरे मी बोलतो, यांना थोडा विरोधी थांबवा. पक्षनेता ठरवा. नाही आमची सगळ्यांची मागणी आहे की भाऊंना विधान विरोधी परिषदेवरती घ्या, काय कमी लागेल तर आम्ही देतो. ह्यांनाच विरोधी पक्षनेता करा. ते सांगा. काय अमोलजी? मला बोलू द्या, हात जोड. डॉक्टर साहेब आपण अरे, सगळे मिळून अरे, ठरवू. नाही माझा वेळ संपलाय. पुढच्या मला वाटतं किशोर भाऊ उद्या कदाचित आपल्याला ह्याच मुद्द्यावर चर्चा करावी लागेल. आपण कन्क्लुजन पर्यंत आलेलो आहे. अरे बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाने को मत बुलाया करो. हा ठीक आहे. यांना एक आपण माझा वेळ संपलाय. प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. प्रेक्षक काय म्हणतायत की हे जे घोडा आणलेला आहे महायुतीचं मुख्यमंत्री पदावरून घोडा आणलंय का बघा. प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 83% प्रेक्षकांना वाटतंय की हो याच मुद्द्यावरून सगळं घोडा आणलेलं आहे. 17% प्रेक्षकांना वाटत नाही. हे घोडं गंगेत नहावं ही अपेक्षा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता ह्या सगळ्या वादविवादावरून एक मोदीजींचा तो एक डायलॉग आठवतोय किंवा तो नारा आठवतोय. सध्या वेगवेगळे मतभेद आहेत, एक आहे तो सेफ आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.